मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं झालेली वाहतूक कोंडी सुमारे 35 तासांनंतर संपली असून रात्री 1:30 वाजल्यापासून धीम्या गतीनं वाहतूक सुरू झाली आहे। अजूनही किमान 15 किलोमीटर वाहनांची रांग लागलेली आहे। अपघातग्रस्त टँकर पूर्णपणे बाजूला करण्यात आला असून त्या ठिकाणी स्वच्छताही करण्यात आली आहे। काल संध्याकाळी 5 वाजता या टँकरमधील वायू सुरक्षित टँकरमध्ये हलवण्यात आला। त्यानंतर टँकर हटवण्याची प्रक्रिया करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याचे निर्देश दिले। परिवहन विभागानं अडकलेल्या प्रवाशांना सर्व त्या सुविधा द्याव्यात असंही त्यांनी सांगितलं। तसंच वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत महामार्गावर होणारी टोल वसुली थांबवण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाची पूर्ण कल्पना आहे, मात्र मोठा धोका टाळण्यासाठी ही दक्षता घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे। दिवंगत नेते अजित पवार यांच्या